सातारा ते कागल महामार्गाचं 6 पदरीकरणाचं काम प्रचंड रेंगाळलंय। अनेक ठिकाणी उड्डाण पूल किंवा भुयारी मार्ग अर्धवट आहेत। सेवा मार्ग सुस्थितीत नाहीत। जुन्या ठेकेदारांनी कामात दिरंगाई, नवीन ठेकेदार नेमण्यात आले आहेत। पण या सगळ्या घोळात पुणे ते कोल्हापूर महामार्ग म्हणजे प्रवाशांसाठी आता पावसाळा तोंडावर आलाय, तरीही महामार्गालगतच्या गटर्सच्या मान्सूनपूर्व स्वच्छतेची कामं खोळंबली आहेत। अनेक ठिकाणच्या चेंबर आणि गटर्समध्ये प्रचंड कचरा साचून असल्यानं पावसाचं पाणी वाहून जाताना मोठ्या अडचणी येणार आहेत। सातारा ते कागल दरम्यान महामार्गाच्या 6 पदरीकरणाचं काम सुरू आहे, पण हे काम प्रचंड रखडलंय। काही ठिकाणी तर ठेकेदार गायबच आहे। 6 पदरीकरणाचं काम रखडल्यानं वाहनधारक वैतागले आहेत। दरम्यान काम रखडत ठेवलेल्या काही ठेकेदारांना बदलण्यात आलंय। काही ठिकाणी उर्वरित कामाची नव्यानं निविदा काढण्यात आली आहे। पण या सगळ्या परिस्थितीत महामार्गालगतची गटर्स आणि चॅनेल्स यांची स्वच्छता झालेली नाही। आता पावसाळा तोंडावर आहे, अशावेळी पावसाच्या पाण्याची योग्य निर्गत होण्यासाठी गटर्स मान्सूनपूर्व स्वच्छता होणं गरजेचं आहे। शिवाय महामार्गाच्या सेवा रस्त्या शेजारील झाडं झुडपं काढण्याचं कामही झालेलं नाही। वास्तविक मे महिन्यात ही कामं केली जातात, पण आता जून महिना सुरू झाला तरी महामार्ग स्वच्छतेच्या कामाला हात लागलेला नाही। हे काम आता नवीन ठेकेदाराला करावं लागणार आहे, पण नवीन ठेकेदार असलेली भारत कन्स्ट्रक्शन कंपनीनं अजूनही आपली सर्व यंत्रणा कार्यान्वित केलेली नाही। उलट काही ठिकाणी महामार्ग बांधणीसाठी येऊन पडलेलं साहित्य गटर्स आणि चॅनल्सना अडथळा ठरतंय। पावसाळा सुरू होण्यास आता काहीच दिवसांचा अवधी राहिलाय। अशावेळी गटर्स आणि चॅनेल्सची योग्य प्रकारे स्वच्छता झाली नाही तर महामार्गावर अनेक ठिकाणी तळं निर्माण होईल। त्यातून पुन्हा नवे प्रश्न निर्माण होतील। त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात सातारा ते कागल महामार्गावरून प्रवास करताना साचलेल्याही पाण्याचा अंदाज घ्यावा लागणार आहे।